नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं भवानवाडी दहिवडीचं मैदान पार पडतंय आणि या मैदानामध्ये एक जबरदस्त असं वासरू पाहिलं दुसऱ्या आता आणि नाव आहे त्याचं मेहरबान, शिरंबेकरांचा मेहरबान. आणि आज सोबत पाहिला विठ्ठल नाना, अजय शेठ कलेडोनी यांचा तेजा. जबरदस्त अशी जोडी पाहिली गटाला. चला तर मग मेहरबानची माहिती जरा जाणून. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, वासरू दिसायला लहान आहे पण पळ जबरदस्त आहे म्हणावं. पहिल्यापासूनच वासरू पळतं. बर, काय कुठलं आहे गाव वगैरे सांगा तुमचं. माझं नाव विशाल माने शिरंबे, कोरेगाव तालुका. आतापर्यंत कसा इतिहास राहिलाय वासराचा? आता म्हणजे किती मैदान झाले ते वगैरे त्याची कसं काय? एक 15 मैदान राहिले. बर, कोणती ठळक मैदान कुठली झाली आता? आता चालूचं देशमुख पट्ट्याचं माळशिरसचं मैदान, तिथं 2 नंबर केला. बर, शितोळी नगरला पण 2 नंबर केला. बर, म्हणजे हे मोठी मैदान झाली की केसरी, महाराष्ट्र केसरी, त्याला पण कळतंय की एक मालक ज्या पद्धतीने आपल्याला सांभाळतो त्या पद्धतीने आपण पण कुठंतरी रिस्पॉन्स दिला पाहिजे. त्याविषयी काय सांग? नाही, त्याला त्याच्या अंगचाच गुण आहे पळायचा. पहिले पण लहानपणापासून चांगलंच पळतो. आज जबरदस्त असं नियोजन करतं. आजच्या नियोजनाविषयी काय सांग? नियोजन काय कानाशेटने केलेलं नियोजन. बर, आणि समोरून पायरा आलाय असं काय? नानांचाच फोन आलेला त्यांना. बर बर बर, आपल्या गाडी पळवूया. बर, एक प्रकार जबरदस्त पाहिली गाडी. काय सांगाल, कारण मला वाटते त्या घाटामध्ये सुट्टीच लागली गाडी. हो, बर, चांगलं गाडीला स्पीड लागलं. दोन्ही पण बैल चांगली पळते. बर, आणि नानांच्या ड्रायव्हिंग विषयी काय? नानांचं ड्रायव्हिंग तर काय बोलायचं तिथं काय आपण बोलू शकत नाही. शब्दच नाहीत बोलण्यात. आतापर्यंत बरेचसे मैदानात राहिलं तुम्ही म्हणताय. आता पण कुठल्या बैलांसोबत पाळाय? देशमुख पट्ट्याला भोंगा बरोबर पळालेलो. तिथं पण विठ्ठल नानांनी गाडी पळवलेली. आणि शितोळे नगरला आपले वाटेगावचा अंबरनाथवाल्यांचा बादल त्याच्याबरोबर पळाले. तिथं पण 2 नंबर केलेला. दादा, बैलाकडे पाहून शरीरयष्टी जरा म्हणजे लहान दिसतो थोडासा, पण पळ खतरनाक आहे म्हणावं. त्याविषयी मूर्ती लहान आहे पण कीर्तिमान असल्यागत आहे. हा, बैल चांगला म्हणजे स्पीड लावतो चांगलंच. बर, एक प्रकारे ज्यावेळेस बैल पळतो तेव्हा गावाचं संपूर्ण नाव होतं. त्याविषयी काय सांगाल? म्हणजे तर गावाचं पण नाव होतं, मुलं आनंदी होत्यात. जी आमची टीम आहे पोरांची, 10-12 पोरं आहेत, त्यांना खूप आनंद होतो बैल पळाय असला. जर पळा संदर्भात माहिती द्या, कारण एक प्रकारे ज्यावेळेस सुट्टी होती तेव्हापासूनचा पळ कसा आहे त्याला खाली जरा पळ कमी आहे, पण पुढे निकालात आला ना की त्याला कधी असं निकाल रेष पास करतोय असं होत. बर बर, म्हणजे निकाल रेषेला हावरा आहे एक प्रकार. बर, कसं काय आज काय अपेक्षा राहतील आता इथून पुढे? कसं काय अपेक्षा? काय फायनलला राहणार गोलाला. दोन्ही पण बैल चांगली पळतील. हा, आता कुठल्या मैदानात दिसेल भविष्यामध्ये? काय आता कसं काय नियोजन करताय? काय किती दिवसातून काढताय? एक 8 दिवसाच्या गॅपन, 8-10 दिवसाच्या गॅपनच काढतो आम्ही बैल. हा, बर, 8 ते 10 दिवसात काढताय म्हणजे महिन्यातलं साधारणतः 2 ते 3 मैदानच पळतो. बर बर बर, जास्त बैल पळवत नाहीत. बर बर, एक मुंबईमध्ये पण बिनजोडला पळतो का? कसं काय कुठल्या नावाने पळतो तिकडे? राधे एंटरप्राइजेस, दीपक शेठ पाटील चिरले आणि ध्रुव कानाशेठ पाटील नौपाडा पनवे. बर, तिकडे मुंबईला पण बिनजोडचा इतिहास कसा राहिला? बिनजोड मध्ये त्यानं आदत वयातच चांगल्या गाड्या मारल्या. मोठ्या म्हणजे मोठी बैल पळतात ना, आता नाव घेत नाही, मोठी जी बैल पळतात ना त्यांच्या गाड्या मारल्या. म्हणजे एक प्रकारे बिनजोडला पण तेवढंच नाव केलं. तेवढंच नाव आहे. चालतंय, शुभेच्छा राहतील तुम्हाला. नक्कीच एक अजून बराच काळ गाजवायचं त्यांना म्हणावं लागेल. आता सुरुवात झाली आणि भविष्यामधली मैदानं गाजवत राहिलीच अशा. धन्यवाद.